नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तोंडात पाणी आणणारा असा गोड आंबा, त्याचबरोबर थंडगार अशी क्रीमी आईस्क्रीम, काय भन्नाट या दोघांचं कॉम्बिनेशन आहे ना. चला तर मग आज आपण बघूया कसं बनवायचं एक घरगुती असं झक्कास आणि चवीला चविष्ट अशी, ती म्हणजे मँगो आईस्क्रीम. तर बघा, आता सर्वात अगोदर आपण काय करायचं, एखादं पातेलं घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी अगोदर घाला. मी पाणी घालायला विसरले होते. पाणी जरासं अगोदर घाला. दूध घालण्या अगोदर थोडंसं पाणी घालणं अगदी गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये घातलंय मेजरिंग कपच्या हिशोबाने 2 कप घातलंय दूध, पण इथे लिटरच्या हिशोबाने अर्धा लिटर दूध आहे. आणि नंतर आपण घालणार आहोत त्याच्यामध्ये मिल्क पावडर. 1/4 कप इथे मिल्क पावडर आहे, म्हणजे पाव वाटी आपण घालायचंय मिल्क पावडर. त्याचबरोबर इथे घालायचं आपण साखर. साखर घेतली आहे 1/3 कप. 1/3 कप घेतली साखर. आणि तुम्ही चमच्याने म्हणाल ना तर तुम्हाला 5 चमचे घातले तरी हरकत नाही. सगळं मिश्रण आपण व्यवस्थित इथे मिक्स करून घ्यायचंय. आणि त्यानंतर असं मिक्स झालं ना तर आपण त्यामध्ये घालायचंय एकच चमचा, फक्त एकच चमचा आपण घालणार आहोत कॉर्नफ्लॉर. कॉर्नफ्लॉर घातल्यानंतर पुन्हा त्याला सगळं मिश्रणाला आपण ढवळून घ्यायचंय. आणि इथे आपण अगोदर गॅस का बंद केली नाही, तर ते अगोदरच गॅस लावली तर आपलं सगळं जमू लागेल. म्हणून अशा पद्धतीने केल्यानंतर मिक्स करायचं. आणि आता मात्र गॅस लावायची. आता फक्त दूध आटवत राहायचंय. दूध जसं जसं तुम्ही करत राहाल तसं ते थोडंसं जाडसर होत जाईल. याला थोडंसं आणखीन वेगळा टेक्स्चर देण्यासाठी आपण काय केलं, थोडंसं केसर घातलंय. फूड कलर घातला तरी चालेल. आणि आंबा जर चांगला पिवळा धम्मक असेल तर नाही घातला तरी चालेल. बघा, थोडंसं अगदी जाडसर होत चाललंय. ते आणखी थोडंसं जाडसर होईल. जराशा अशा पद्धतीने जाडसर झालं की पटकन आपण काय करायचं, गॅस बंद करायची, म्हणजे ते आणखी थोडंसं जाड होईल. इथे घेतलेत मी 3 आंबे. 3 आंबे धुवून वगैरे घ्यायचे. कोणतेही आंबे घ्या, फक्त एवढंच करा, आंबट घ्यायचं नाही, थोडेसे गोडच घ्यायचे. सगळ्या साली आपण व्यवस्थितरित्या 3ही आंब्याच्या काढून घ्यायच्या. अशा पद्धतीने सगळे आंबे आपण सगळे सोलून घेतलेत आणि एका बोलमध्ये ठेवायचे. आणि नंतर काय करायचे, आपण याचे तुकडे करायचे. अगदी मोठे तुकडे केले तरी हरकत नाही. असे मोठे मोठे अगदी चांगले अगदी तुकडे करायचे. आणि अगदी बघा, सगळ्या त्या बोलमध्ये चांगला अर्धा अगदी बोल छान असा भरले गेलेला आहे. आता इथे हे सगळं आंबे ना मिक्सरच्या भांड्यात टाकायचे. आणि टाकल्यानंतर याला अगोदर आपण चांगली अगदी पेस्ट करून घ्यायची. अगदी चांगलं बारीक वाटून घ्यायचं मस्त. आता हे सगळं वाटून झालं तर ते बाकीचं जे मिश्रण होतं आपण केलं होतं दुधाचं, अगदी बघा जाडसर झाले, ते त्याच्यात घालायचं. आणि थंड करून घालायचं, जराही गरम घालायचं नाही. नंतर घालायची दुधाची साय, अगदी 2 मोठे चमचे घालायचे. पुन्हा त्याला चांगलं वाटायचं. आणि बघा, मस्त असं आपलं टेक्स्चर रेडी झालंय आईस्क्रीमचं. कोणताही डबा घ्या, स्टीलचा घेऊ नका मात्र. अगदी अशा पद्धतीने प्लॅस्टिकचा, काचेचा कुठलाही घेतलं चालेल. तुमच्याकडे एखादे केक टीन असेल त्याच्यातही घेतलं तरी चालेल. ह्याच्यामध्ये सगळं घालायचं. आणि एखाद्याला थोडीशी प्लॅस्टिकची पिशवी अशी लावायची, कोणती, एखादी दुधाची पिशवी जर असेल ना तरी चालेल. आता फक्त याला आपण 1 तास किंवा 2 तास ठेवायचं. जास्त वेळ ठेवायची गरज नाही याला. 2 तासासाठी आपण फ्रीझरमध्ये ठेवायचं. 2 तास झालेले आहेत. आणि बघा, आता आपण आईस्क्रीमचं हे पूर्ण कव्हर काढून टाकायचंय प्लास्टिकचं. आणि आता हे पुन्हा आपल्याला याला वाटून घ्यायचे. का बरं माहितीये का, त्याच्यामुळे आईस्क्रीम आणखीन छान क्रीमी होते. आपण इथे कुठलाही कंडेन्स मिल्क किंवा आपण जी आपली क्रीम मिळते त्याचा वापर केलेला नाही. घरगुती अगदी जे आपलं सामान आहे त्याच्यानेच आपण करणार आहोत. अगदी ती मोजकी जिन्नस आहे. पुन्हा याला आपण वाटून घ्यायचंय. आणि बघा, याला सगळं वाटल्यानंतर आता आपण या डब्यामध्ये, ज्या डब्यातनं आपण काढलं होतं ना त्याच डब्यात आपण घालायचंय. आता अशा पद्धतीने घातल्यानंतर त्याच्यात थोडेसे आंब्याचे तुकडे घालायचे. याऐवजी तुम्ही ड्रायफ्रुट्स पण घातले तरी चालेल. आणि काही नाही घातलं तरी चालेल, तरी सुद्धा आपली आईस्क्रीम छान लागेल. आता पुन्हा याच्यावर प्लास्टिकचा घालायचं, म्हणजे त्याच्यामुळे काय होतं, बर्फ जमा होणार नाही. अशा पद्धतीने करून आपण 7 तासासाठी बाहेर आपण फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं. किंवा अगदी तुम्ही रात्रभर ठेवलं तरी हरकत नाही. आता रात्रभर ठेवल्यानंतर मी बघा आता हे काढलंय. आता आपण याच्यावरचं जे प्लास्टिकचं कव्हर आहे ना ते काढून टाकूया. आणि फक्त याला 5 मिनिटं ठेवा. गरमीमुळे काय ती लगेच वितळेलच, पण अगोदर ती घट्ट होती ती जास्त, म्हणून थोडं 5-7 मिनिटं थांबायचं. आणि पटकन काय करायचं माहितीये का, सगळ्यात अगोदर पाणी थोडंसं गरम करून घ्यायचं. आणि ज्या स्कूपने आपण काढणार आहे ना तो स्कूप त्याच्यामध्ये बुडवून ठेवायचा, म्हणजे आईस्क्रीम काढताना आपल्याला कोणताही त्रास होत नाही. आता बघा, मी इथे अगदी मस्त काचेच्या वाट्या ठेवल्या आहेत आणि त्यामध्ये आपण काढायचंय. अगदी छान लागते ही आईस्क्रीम. मोजके जिन्नस आहेत, बनवायलाही सोपी आहे, मुलांच्या अगदी आवडती आईस्क्रीम. आणि ती सुद्धा मँगो आईस्क्रीम. बाहेर तुम्ही गेलात ना त्याच्यामध्ये जे आपण मँगो आईस्क्रीम म्हणतो त्याच्यामध्ये आंब्याचा वापर जास्त केला जात नाही.
ते इथे आपण जास्त आंब्याचा वापर करून अगदी मोजक्या जिन्नसाने आपण मस्त आपलं आईस्क्रीम बनवली आहे बघा. आता ही काढल्यानंतर तुम्ही आंब्याचे तुकडे टाकू शकता, त्याच्यावरती थोडेसे ड्रायफ्रूट टाका. मी इथे पिस्ताचे थोडेसे काप बारीक बारीक कापून टाकले होते, म्हणजे दिसायला ऑरेंज आणि हिरवा सुंदर दिसतं. कधी आपण देतो ना असे कोणालाही, त्यांना आणखी दिसल्यानंतर मुलांना कधी मुले अगोदर डोळ्यांनीच खातात, म्हणून त्यांना अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही करून द्याल ते अगदी मस्त आवडीने खाणार. बघा आपली मस्त अशी चविष्ट अशी आपली मँगो आईस्क्रीम रेडी झाली. जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल ना तर जास्तीत जास्त लाईक करायचंय, प्रत्येकांकडे शेअर करायचंय, शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाहीये. पुन्हा भेटायचंय आपण एका छानशा रेसिपी बरोबर.